नमस्कार महाराज, तुम्हाला 17 रुपये लिटर वाला मायक्रोन्यूट्रन सांगू का? अवेना न्यूट्रीमिक्स। प्रश्न दुसरा, 17 रुपये लिटरच्या रिपोर्ट भेटतील का? एक्सलंट। प्रश्न तिसरा, तुझ्यावर कशावरून भरोसा ठेवू? दाखवतो। कृषी क्षेत्रात एक चांगलं नाव आहे साहेबांचं, बीटी गोरे साहेब। माझ्या तर कधी भेटणी झालेली। त्यांनी टाइमवर एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यामध्येही त्यांनी ही बॅग रिकमेंड केलेली आहे। दिसते का? हीच आहे ना? हीच आहे, अवेना न्यूट्रीमिक्स। मग आता येऊ मुद्द्यावरती। प्रश्न संपलेत, रिपोर्ट सगळे प्रश्न संपलेत। हे आहे सल्फेट स्वरूपाचं मायक्रोन्यूट्रन। याच्यामध्ये कंपनी आपल्याला देते फुल्विक ऍसिड, अमोनिया ऍसिड। मग हे वापरायचं कसं? हे वापरणं समजून घ्या। उचललं आणि सोडलं असं नाही मित्रांनो। 17 रुपये लिटर कसं पडतं तेही सांगेल। 17 पेक्षा कमीच पडतं, मी 17 सांगितलंय। तर याला वापरायची पद्धत जी आहे महाराज, 21 किलोची बॅग येते, 52 किलोची बॅग येते। 21 किलोची बॅग 200 लिटर पाण्याला चालते, 52 किलोची बॅग 500 लिटर पाण्याला चालते। मग करायचं काय? याच्यामध्ये नेटल म्हणून एक छोटी बॉटल येते। ती 21 किलोची बॅग जर असली तर ती बॉटल याच्यामध्ये टाकून घ्यायची, आपलं 200 लिटरच्या टाकीमध्ये। नंतर 200 लिटरच्या टाकीमध्ये टाकल्यानंतर ही पूर्ण 21 किलोची बॅग त्याच्यामध्ये टाकायची। 50 किलोची बॅग राहिली तर त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड, फुल्विक ऍसिडचे वेगवेगळे पुढे येतात, ते टाकून घ्यायचे अगोदर। 21 किलोच्या याच्यात माझ्या माहितीप्रमाणे येत नाहीत का, आता द्यायला लागली वाटतं, पण 10 किलोच्या याच्यात येत नाहीत, मिक्स केलेले राहतात बघ त्यांनी। मग ते टाकल्यानंतर तुम्ही 500 लिटर ची बॅग असेल, 500 किलो 50 किलोची बॅग असेल तर 500 लिटर पाण्यामध्ये 5 किलो युरिया, आणि 20 किलोची बॅग असेल तर 200 लिटर पाण्यामध्ये 10 किलो युरिया टाकून द्यायचा। आणि हे द्रावण 17 दिवस ढवळवायचं। मग तयार होतं तुमचं एकदम सल्फेट स्वरूपाचं प्युअर मायक्रोन्यूट्रन। एकदम टेरिफिक रिपोर्ट येतात। आता याला कशाबरोबर सोडायचं नाही तर सल्फरचं आणि फॉस्फरसचं जमत नाही, तर फॉस्फरस युक्त खतांबरोबर याला द्यायचंच नाही मायक्रोन्यूट्रन। म्हणजे डीएपी 10-26 ज्याच्यामध्ये फॉस्फरस आहे, मग 3-19 मध्ये आहे, 12-61 मध्ये आहे, 13-40-13 मध्ये आहे, 0-52-34 मध्ये आहे, 13-0-45 बरोबर चालेल, 0-0-50 मध्ये नाहीये, 0-60-20 मध्ये आहे, किंवा 3-15, 3-16, 3-18 या अशा खतांमध्ये फॉस्फरस आहे। अशा सोबत हे द्यायचं नाही। बाकी तुम्हाला 17 रुपये लिटर पडेल। कशावरनं? ही 500 लिटरची बॅग, 500 किलोची बॅग जर राहील, सॉरी 500 लिटर पाणी राहिलं तर 50 किलोची बॅग तुम्हाला 5600 भेटेल। 5600 भागीला 500 गरजा काय लिटरचा मायक्रोन्यूट्रन तयार होतं तुम्हाला कॅल्क्युलेशन येऊन जाईल। पण कृपया याला आम्हाला ऑनलाईन मागू नका, हे परवडत नाही। 60 रुपये किलो नुसतं याचं भाडं आहे ऑनलाईनचं। तर 10 किलोचेच आमचे किती पैसे होऊन जातात, आता 50 किलोचे किती होतील? त्याच्यामुळे तुम्ही जवळचे जे दुकानदार असतील तिथे जाऊन ही घ्या। माहिती कशी वाटली? आवडली तर फॉलो करा, नसेल तर जाऊ द्या। मग काय, जय हिंद, जय महाराष्ट्र।